सिंपल कमांड रेकॉर्ड कसा डिस्प्ले करायचा काय म्हणे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. टेबलचं नाव काय स्टुडंट मार्क्स. इथं घ्या, इथं किती मुलं आहेत 9. आणि इथे यायचं एसक्यूएल एडिटरवर क्लिक करायचं आणि कंट्रोल ए. आता काय सिलेक्ट स्टार मध्ये सगळे फ्रॉम स्टुडंट रन. काय झालं बघा आता कळालं. इथं तुम्हाला मार्क दिसले. इथं काय दिसले सिलेक्ट स्टार फ्रॉम. समजा स्टार नको आहे मला काय पाहिजे फक्त मला रोल नंबर पाहिजे. काय पाहिजे रोल नंबर. काय करायचं सिलेक्ट रोल नंबर फ्रॉम स्टुडंट. सॉरी सिलेक्ट ROLL रोल नंबर फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे रन. काय वेळात बघा समजलं. आता काय फक्त रोल नंबर आले मुलांचे समजलं. म्हणजे आपण इथं जेवढे कॉलम देऊ ना तेवढं आउटपुट सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. काय झालं बघा सगळे आले. आता मला समजा रोल नंबर पाहिजे आणि स्टुडंटचं नाव पाहिजे. काय करायला सांगा मला. सोपं आहे. रोल नंबर कॉमा STUD स्टुडंट नेम बाबा इंग्लिश पाहिजे इंग्लिश. ऑटोमॅटिक समोर येते बघा रन. आता काय होईल सगळं समजलं. सोपं आहे आवड आहे. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल एवढंच. अरे हे सगळं इथं दिले बघा. आता स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट स्टुडंट नेम फ्रॉम टेबल. आता त्याच्यामध्ये काय सिलेक्ट केलं सांगा मला. काय केले नाव मॅथ सायन्सचे मार्क. नाव मॅथ सायन्सचे मार्क. थोडं सोपं केलं म्हणजे प्रत्येक फील्ड नवीन टेबल घेतलं आपण. बरोबर आहे फ्रॉम टेबल. शेवटी काय त्याचं सेमिकोलॉन. सगळ्यात महत्त्वाचं काय शेवटी सेमिकोलॉन. नंतर एरर येते बघा. तुम्ही जर समजा चुकून सेमिकोलॉन दिले बघा काय होते एरर येते कळत नाही. अरे एरर आलं नाही का. अरे वा नाही आलं. चला बढिया आहे. ठीक आहे. आता सिलेक्ट रेकॉर्ड विथ अ कंडिशन. ज्या मुलांचे मॅथ 90 पेक्षा जास्त. अरे बापरे कोण आहेत बघा 90 पेक्षा जास्त मार्क कोणाचे होते बघा 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 90 पेक्षा मार्क कोणाचे मॅथचे जास्त आहेत. काय बघा किती आहेत 91 नेहा आणि अमित. बरोबर आहे. चला बघू आपण कंट्रोल ए कंट्रोल व्ही. काय होईल आता नेहा आणि अमित. समजलं अमित नेहा. किंवा ज्याचे मॅथ 90 पेक्षा जास्त आहेत आणि सायन्स 80 पेक्षा जास्त आहेत ते काय अँड सायन्स इक्वल टू 80 आणि सोशल सायन्स 50 पेक्षा कमी आहेत. अँड म्हणजे आपल्याला इथे काय करता येते असे मल्टिपल कंडिशन्स देत येतात. काय करता येतात सांगा. मल्टिपल कंडिशन आपल्याला काय करता येतात देता येतात. समजलं सोपं आहे. मल्टिपल कंडिशन बघा मॅथमध्ये 85 मार्क पाहिजे आणि सायन्समध्ये पण 85 पेक्षा जास्त मार्क आहेत. मग जा इथं कंट्रोल ए कंट्रोल व्ही रन करा. रन. आता काय झालं मॅथचे मार्क 85 मिळाले बघा. सायन्स ग्रेटर दॅन इक्वल टू आहे ना. समजा मी ग्रेटर दॅन इक्वल टू काढलं. आता काय होईल जोरात आले.
इकडे बघा अँड आहे, AND अँड काय अँड ऑपरेटर आहे. त्याच पद्धतीने काय ऑर ऑपरेटर, ज्याचे इंग्लिशमध्ये म्हणजे दोन्हीपैकी कोणती पण एक कंडिशन, इथं बघा इथं दोन्ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे, दोन्ही. अँड ऑर म्हणजे काय, कोणती पण एक, इंग्लिशमध्ये 90पेक्षा जास्त किंवा कॉम्प्युटरमध्ये 90पेक्षा जास्त, दोन्ही पण चालतात. बघा आता इंग्लिशमध्ये कॉम्प्युटरमध्ये 90पेक्षा जास्त काय आहेत. इंग्लिश मार्क किती आहेत सांगा म्हणजे, इंग्लिश बघा किती आहे तिचे, 82 आहेत. ऑर आहे ना रे, दोन्हीपैकी कोणती एक कंडिशन, दोन्ही कंडिशन. दोन्ही कंडिशन म्हणजे काय बघा, नेहा होती ना दोन्ही कंडिशन बघा इथं. त्याच्यामध्ये बघा 91 मार्क आहेत आणि इंग्लिशमध्ये 91, कॉम्प्युटरमध्ये पण 90चे मार्क आहेत. बरोबर आहे. हे बघा 90च्या वर आहे का, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. सोपं आहे. अँड ऑर काय आलं, स्टुडंट बाय नेम, ज्याचं अमितचे फक्त मला मार्क बघायचे, बाकी कोणाला दुनियाचं मला नाही बघायचं. कोणाचं बघायचे, फक्त अमितचे मार्क बघायचे मला. कोणाचे, अमितचे. आता इथं बघा अमितचे मार्क बघायचे, रन का, आता काय होईल, फक्त अमितचेच मार्क मला दिसतील. किंवा अमितचे क्लास टेस्टचे मार्क पाहिजे, ते काय लिहिलं, वेअर स्टुडंट इक्वल टू अमित अँड क्लास टेस्ट इक्वल टू फर्स्ट, अँड क्लास टेस्ट इक्वल टू फर्स्ट. म्हटलं किंवा अमितचेच इंग्लिशचे मार्क, सिलेक्ट इंग्लिश, किंवा अमितचे इंग्लिश मॅथ, सिलेक्ट इंग्लिश फॉर्म मॅथ. सोपं आहे. सर नो समजलं का नाही रे. पर्टिक्युलर क्लास टेस्ट 2चेच मार्क बघायचे मला, सगळ्या मुलांचे क्लास टेस्टचे 2चे मार्क बघायचे. रन करा, सोपं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर क्लास टेस्ट इक्वल टू 2. सोपं आहे. SQL क्वेरी. आणि इथे काय म्हणलं बघा, क्लास टेस्ट 3चे मार्क. ठीक आहे. स्टुडंटचं नाव, मॅथ, सायन्स, कॉम्प्युटर, क्लास टेस्ट 3चे मार्क पाहिजे. सॉर्ट डेटा म्हणजे आपल्याला डेटा जो आहे ना रॅन्डम येत असतो ना, त्या डेटा सॉर्ट होईल बघा. म्हणजे सॉर्टिंग म्हणजे बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या, 91, 90, 89 कसं झालं, डेटा सॉर्ट झाला ना. म्हटलं स्टुडंटचं नाव मॅथ फ्रॉम टेबल वेअर ऑर्डर बाय मॅथ, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रमांक, असेंडिंग म्हणजे चढता, ASC करा, ASC असेंडिंग म्हणजे चढता क्रमांक, डिसेंडिंग म्हणजे उतरता. काय लिहायचं, ASC, इथं काय लिहायचं, ASC, संपलं, असेंडिंग. सोपं आहे. स्टुडंटचं नाव मॅथ, कॉमा, अजून काय पाहिजे, समजा सायन्सचे, मग काय करावं सांगा मला, सायन्स टाका. इथे काय सायन्स टाकून द्या. आता हे मॅथ आहे, सायन्स कॉम्प्युटर, समजा सायन्स कॉम्प्युटर टाकलं, काय इथं मॅथ सायन्स कॉम्प्युटर फ्रॉम टेबल झालं. समजलं. मॅथच्या उतरतं बघा, मॅथच 91, 90, 89, 88, समजलं. समजा मॅथच्या वेळी समजा मी समजा सायन्स कॉम्प्युटर केलं, काय होईल सांगा मला. इथे मॅथच्या ऐवजी मी कॉम्प्युटर केलं, काय होईल, कॉम्प्युटर. पण आता बघा कॉम्प्युटर कसं आहे, रॅन्डम आहेत ना, 96, 92, 93 रॅन्डम, कसे पण आहेत ना. आता बघा 96, 93, 92, 91, बरोबर आहे. मॅथ गेलं, सायन्स आलं. सोपं आहे. इन दिस वे ऑर्डर बाय टॉप 3 स्टुडंट, म्हणजे जे टॉप 3 आहेत विद्यार्थी, सिलेक्ट स्टुडंट नेम, मॅथ फ्रॉम स्टुडंट्स, ऑर्डर बाय मॅथ, लिमिट 3, म्हणजे फक्त पहिले 3 रेकॉर्ड दाखव. पहिले हे बघा नीट समजून घ्या, फक्त मी समजा एवढं रेकॉर्ड केलं, एवढंच मी रन केलं, एवढंच, तर काय होईल,
सगळे मुलं दिसतील मला, सगळेच मुलं दिसतील. बघा हे 91, 89 हे 3 मुलं आहेत ना, म्हणून इथे काय केलंय, लिमिट 3. बाबा 3च दाखव मला, जास्त नको, पहिले 3 दाखव. संपलं. आता काय झालं, 3च रेकॉर्ड आलं. पहिले 6 पाहिजे, काय करावं लागेल, 6. सोपं आहे, नाही सोपं आहे. इन दिस वे आपण काय करतो, तर ज्यांचे मार्क्स म्हणजे 70 आणि 90च्या मध्ये आहेत, बिटवीन ऑपरेटर, काय म्हणतो ऑपरेटर, बिटवीन. इथं या, सरळ जा, इथं कंट्रोल ए, कंट्रोल व्ही, सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर, मॅथ बिटवीन 70 ते 90, रन करा. काय होईल आता, एस्क्युलेटर बी, रन. हां बरोबर आहे. मॅथचे मार्क 70, 80, 80 बघा दिसतंय. मी इथं 85 केलं, काय होईल सांगा आता मला, काय होईल, 85, 90चे मार्क भेटले. बघा 85, 90 आहेत, सोपं आहे. सर्च बाय मल्टिपल नेम्स, म्हणजे ज्यांचं नाव अमित आणि आहे ते मला फक्त विद्यार्थी पाहिजे, बाकी मला देणं घेणं नाहीये. बदल कंट्रोल ए, कंट्रोल व्ही, रन करा. आता बघा अमित आणि नेहाचे मार्क आले. स्टुडंट नेम इन अमित नेहा, तुम्ही विद्यार्थी नाव टाका, तिथं भेटून, म्हणजे तुमचे 3-4 विद्यार्थी हवे असेल तर भेटून जातं. पुढचं काय, ज्या मुलांचे नाव ए पण सुरू होते, स्टुडंट नेम लाईक ए पर्सन, आता काय होईल सांगा मला, या मुलाची मार्क ए पण सुरू होत आहे, स्टुडंट नेम लाईक म्हणजे ऑपरेटर आहे एसक्यूएलचा, लाईक ए पर्सन. आता बघा अमित, बालाजी बी, ठीक आहे. पुढचं काय, टोटल मार्क्स ऑफ इच रेकॉर्ड, म्हणजे काय बघा, विद्यार्थी नाव तर दे बाबा, पण मला टोटल पण दे त्याच कॉलम मध्ये. काय होईल आता, रन करतो बघा, लक्ष द्या, हे लय भारी क्वेरी आहे. काय होईल, टोटल नवीन कॉलम तयार झाला टोटलचा, आहे बघा, टोटल मार्क्स. काढू काय, हे थोडं तुम्हाला समजून जाईल. आता रन करू, बघा काय होतं, काय झाला, select as total marks, as total mark, रन झालं तर ठीक आहे. समजलं एवढं का नाही समजलं, ओके ग्रेट. आणि समजा हे जर मी काढलं, काय करावं लागेल मला, हा कॉमा काढावा लागेल. समजलं, टोटल मार्क समजलं, काय झालं समजलं का नाही समजलं, ह्याच्यामुळे एक कॉलम ॲड झालं तर समजून घ्या, आणि टोटल मार्क आले आपल्याला, बाकी काही नाही. काय लक्षात आलं, तेव्हा काय झालं आपल्याला, एक टोटल मार्क भेटले, बाकी काहीच नाही. नवीन कॉलम तर अशा पद्धतीने मी नवीन कॉलम पण ऍड करू शकतो, टेम्पररी बरं का, परमनंट नाहीये. काय झालं, आणि आपण जे बघितलं आता, हे सगळं आपण बघितलं बघा, एवढं सगळं बघितलं आपण, असं म्हणलं इन दिस वे. आपण इथं पाहिलं, आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय बघू आपण, हे जे आपलं राहिलं एसक्यूएल, आपलं जे राहिलं होतं मेन, आता काय बघायचं आपल्याला, हे बघायचं, हे बघायचं ना आपलं, हे राहिलं ना आता,
हे 2 मिनिटाचं काम आहे पुढच्या ह्याच्यात. ठीक आहे.